55 वर्षात असं पहिल्यांदाच घडलेलं आहे, जेव्हा संपूर्ण अधिवेशनाच्या काळात आपल्या देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री संसदेत अनुपस्थितीत राहिले. संपूर्ण अधिवेशनात विरोधक त्यांची उपस्थिती आणि चर्चेची मागणी करत राहिले. पण संसद अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी अमित शहा माध्यमांसमोर आले आणि काय म्हणाले बघा. आज भी मैं कहता हूं, आज 3 बजे तक स्पीकर साहब को वो पत्र दे दे। 3 बजे से लेकर कल 3 बजे तक सभी प्रकार की चर्चा के लिए हम तैयार हैं। मैं सदन में ही बैठूंगा, सबको सुनूंगा और सब चीजों का जवाब दूंगा। पण झालं काय, ज्या दिवशी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता त्या दिवशी संसद फक्त 3 मिनिट 10 सेकंद चालले आणि त्यानंतर अधिवेशन संपवण्यात आलं. मग प्रश्न असा आहे, 3 मिनिट 10 सेकंदात आपल्या देशाचं भविष्य ठरवलं जाऊ शकतं का? तुम्ही नेहरूजींना कितीही शिव्या द्या, पण तुम्हाला माहित आहे का 1962 मध्ये भारत आणि चीनचं युद्ध झालं होतं. त्यावेळी पंडित नेहरू संसदेत उभे राहिले आणि विरोधकांच्या प्रश्नांना सामोरे गेले. 2002 मध्ये गुजरात दंगली झाल्या, त्यावेळी पण अटल बिहारी वाजपेयी यांनी संसदेत विरोधकांच्या प्रश्नांना सामोरं जाण्याची भूमिका घेतली. 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर मनमोहन सिंग यांनी संसदेत प्रश्नांना सामोरं जाणं टाळलं नाही. मग प्रश्न असा आहे, हे सरकार इतकं घाबरलेलं आहे का? एका छोट्याशा विरोधामुळे सरकार इतकं घाबरलेलं आहे का की ते विरोधकांना सामोरं जाण्याचीही तयारी दाखवत नाहीये? तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा.